शकतात मित्रांनो, रात्रीचा माहोल इथं कसा आहे. फुल पब्लिक आहे रस्त्याला. आता आतमध्ये तर किती गर्दी आहे बघू. हे तर बाहेरचं आहे. पार्किंग तर सांगूच नका, कुठेही पार्किंगला जागा नाही. पार्किंग होती ती हाऊसफुल आहे. आता बाकीच्या सगळ्या गाड्या जे लागल्या त्या रस्त्यावर लागलेल्या आहेत. तिकडं कमीत कमी 2-4 किलोमीटर रांग असेल भाई पार्किंगला. हां दाबड म्हणले की उगन हो मायापूर नांदेड इथं चुलतत आहे बघा. ड्रोन एवढा आल्यावर ड्रोन खतरनाक माहोल राहते. चला बघूत पुढं. बघू शकतात मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर पब्लिक हा फुल खचाखच पब्लिक आहे आतमध्ये. इकडं दुकानं वगैरे आहेत सगळे. आज शेवटचा दिवस आहे. चला बघू तर पुढे. इथं बघू शकतात मित्रांनो, आरोग्य तपासणी शिबिर आहे मोफत. नियंत्रण कक्ष, पोलीस फाटा भरपूर आहे. तहसील कार्यालय, भरपूर काय पाहायला भेटते तुम्हाला. इकडं बघू शकतात लेकरांना खेळण्यासाठी विक्रीचे सामान, फुगे, बलून. एक प्रकारची माळेगावची यात्रा कशी संपन्न झाली तसंच आहे माहोल इथं. फुल खचाखच. इथं बघू शकतात खाली पुंग्या वगैरे. हॉटेल सुद्धा जागोजागी आहेत भाई. हॉटेल सुद्धा जागोजागी आहेत. बघू शकता तिथं मूर्त्या वगैरे खूप छान आहेत. मूर्त्या बघू चला. बघू शकतात भाई बाबासाहेबांच्या मूर्त्या, गौतम बुद्धांची मूर्ती बघू शकतात किती छान छान आहेत. इथं पुस्तकं वगैरे आहेत सगळे. तर बघू शकतात मित्रांनो, महिलांसाठी घेण्यासाठी कानातले वगैरे. आणि हे बघू शकतात फुल खचाखच पब्लिक आहे. तर जे म्हणसाल ते इथं काय बघूत आपण. इथं सुद्धा टॅटू आहे. सगळीकडे टॅटू. इथं बघू शकतात भाई सगळ्या प्रकारच्या काय म्हणतात जिलेबी, स्वीट आयटम, तिखट आयटम सगळे, चिवडा वगैरे सगळं या लाईनला भेटून जाईल तुम्हाला. इथं बघू शकतात हे पूर्ण एक लाईन आहे जिथे तुम्हाला मुरमुरे, स्वीट आयटम, चिवडा वगैरे सगळंच मिळून जाईल. इकडं फुलांचं बघू शकतात. तर बघू शकतात मित्रांनो किती छान छान मूर्त्या आहेत. गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कसल्या भारी मूर्ती आहेत. चला पुढे बघू. तर इथं बघू शकतात भाई 10 रुपयापासून सुरू, 60 रुपयाला पर्स. हां लेडीजसाठी जास्त आहे इथं खरेदीला. इकडं बघू शकतात भाई, इकडं सगळे आईस्क्रीमच्या गाड्या आहेत. कुठेही जा तुम्हाला या लाईनला भेटतील. कंटिन्यू आईस्क्रीमच्या गाड्या आहेत इथं. ज्यांना आईस्क्रीम खायचे त्यांच्यासाठी. बाकी सगळं मार्केट इकडे आहे. मग बघू शकतात मार्केट आता खुलं झाले. तसं तर संध्याकाळ झालेली आहे तरी अजून पब्लिक फुल चालूच आहे. बघू शकतात महिलांसाठी. इथं बघू शकतात मित्रांनो मस्तपैकी किचन वगैरे आहेत कारमध्ये, गाडीसाठी. आणि गळ्यात घालण्यासाठी चेन वगैरे सगळंच आहे. कसलं भारी वाटायले मार्केट. चला बघूत पुढे अजून. बघू शकतात भाई किती छान छान मूर्त्या आहेत. लयच भारी वाटायले तर. खूप छान आहेत, खूप छान. तर बघू शकतात मित्रांनो सगळ्या प्रकारच्या फोटो तुम्हाला इथे भेटून जातील मस्तपैकी. बघू शकतात भाई फुल खचाखच मार्केट आहे. काय फोटो आहे त्या राव, एक नंबर.
खतरनाक. कोणाला जर घ्यायचे असतील तर भाई दाबड. तर एक बघू शकतात भाई महासेल. कोणते पुस्तक महासेल 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपये. हां दाबडला जे खरेदी विक्रीचं राहते ते लय चालते. म्हणजे एवढी पब्लिक येते ना की बस कशाचंही दुकान टाकावं चल नाही. बघू शकतात. चला आता पुढं बघू काहीतरी नवीन. तर बघू शकतात मित्रांनो पब्लिक कसं आहे. संध्याकाळच्या टाईमला सुद्धा फुल पब्लिक आहे. चला तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये. बघा तुम्हाला बसायला जागा भेटणार नाही एवढी पब्लिक आहे. बघू शकतात. रत्नाच्या प्रतापाने तुम्हा सर्वांना लाभलेलं तुमचे नवीन आयुष्य नवीन वर्ष आहे. तर बुद्ध धम्म संघ तुम्ही रत्नाच्या प्रतापाने सुखी हो. तुम्हाला आयुष्य आरोग्य आणि संपत्तीचा साक्षात्कार हो. हीच या ठिकाणी एक मंगल करण्यात येते. स्वागत करायचं आहे. मी भूषणजी रामटेके यांना विनंती करतो. त्यांनी आपल्या होऊ शकतात नांदेडकर त्या टेंटमध्ये बसलेली एवढी पब्लिक आहे की तिथं जागा नाही. त्याच्यामुळं जागा नसल्यामुळं बाहेर सुद्धा पब्लिक बघा. मानावं लागतं भाई नांदेडकरांना. संपूर्ण नांदेड नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून बौद्ध अनुयायी इथं येत असतात धम्म परिषदेसाठी. अक्षरशः मध्ये बसायला जागा नाही एवढी पब्लिक आहे मध्ये. त्याच्यामुळं बरेच जण बाहेर इथं बसलेत. बघू शकतात. अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद नांदेड दाबड असा माहोल राहते दरवर्षी. चला बघू शकतात नांदेडकर संपूर्ण दाबडमध्ये कसली पब्लिक आहे ती. त्या भारतात होत नाही ते मार्गदर्शन करून आपली मुलं भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या मुलांना नोकऱ्या मिळू शकतील याची व्यवस्था आदरणीय आर.के. गायकवाड सरांनी ही जी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलेली आहे. परदेशामध्ये पुढील शिक्षण घेण्याकरिता किंवा इव्हन 12वी नंतरचं शिक्षण आपण परदेशात घेतलं पाहिजे. आणि पुढील शिक्षण ग्रॅज्युएशनच्या नंतरचं हे परदेशात कसं घेता येईल याची व्यवस्था देखील इथं बघू शकतात. नांदेडकर गौतम बुद्धांना मानवंदना करताना अभिवादन करताना. जपान या देशामध्ये प्रचंड नोकऱ्या आहेत. माणसं कमी आहेत. तरुण माणसं कमी आहेत. तर अनेक 6-7-8 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रातील मुलं शकतात मित्रांनो इथं मध्ये आल्यानंतर बघू शकतात मित्रांनो. फोटो मिलेगा 1 मिनिट में. इथं फोटो काढायचा असेल तुम्हाला मस्त डेकोरेशन केलेलं आहे. 1 मिनिटात फोटो बघू शकतात. लेकरांच्या गाड्यावर बिड्यावर बसून वाघ आहेत फोटो काढण्यासाठी. बघू शकतात मित्रांनो इथं हॉटेल आहेत. तुम्हाला जे म्हणलं ते इथं खायला सुद्धा व्यवस्था आहे. दाबडोमध्ये खायचं टेन्शन नसतं. गरम गरम काही घ्या 10 रुपये 20 रुपयाला आयटम राहते. खायचं टेन्शन नाही तर तुम्हाला. बघू शकतात मित्रांनो रांगोळी काढण्यासाठी बाहेर इथं मामा बघू शकतात रांगोळ्या काढून दाखवायलेत. रांगोळ्या काढून दाखवले तिथं फुगे वगैरे लहान लेकरांना खेळण्यासाठी. बघू शकतात अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 2026. हे बाहेरचा माहोल. चला बघू शकतात मित्रांनो इथं पार्किंगची व्यवस्था आहे. पार्किंगमध्ये गाडी ठेवायला जागा नाही. इकडं रस्त्यावर पार्किंग चालू आहे. हां फुल पब्लिक आहे फुल. जेवढी पार्किंग दिली होती प्रशासनानं सगळी पार्किंग हाऊसफुल आहे. बघू शकतात कुठंही जागाच नाही पार्किंगमध्ये. चला तर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल सगळ्यांना तर ब्लॉगला नक्की लाईक करा कमेंट करा. आणि ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्या माझ्या मित्रांनी आणि ताईंनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय भीम टाकायला विसरू नका. बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर
आणि सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी सक्रम जय भीम.